यावेळेस आपण ऊसाची लागवड करताना डायरेक्ट रोपं मागवलेत. ढेकळामध्ये चालायचं कसं हे माझ्या मैत्रिणीला मी ट्रेनिंग देताच ऊसाची लागवड बघितली. आज बरीच मोठी टोळी आलेली होती ऊस लावण्यासाठी. सगळ्या विहिरींवरती फेरफटका मारला. आता पावसाळ्यात बघा किती गच्च भरतायत विहिरी आपल्या. बिचाऱ्या डॉक्टर मॅडम दिवसभर चालून दमल्या, तरी सुद्धा घरी आल्यावरती मस्त स्नॅक्स बनवलं. मैत्रीण असावी तर अशी. दुबईला गोव्याला सोबत येणारे खूप मित्र मैत्रिणी असतात, पण गावाला येणारे खूपच स्पेशल असतात. पावसाने हजेरी लावली म्हटल्यावरती मी पावसात भिजणार नाही असं होईल का? खूप भिजले यार. आणि क्लायमेट तर इतकं सुंदर झालेलं ना की ते फक्त नजरेतच कॅप्चर होऊ शकतं, कॅमेऱ्यात बिलकुल नाही. लोखंडी पुलावरती फिरून आल्यावरती सगळी आमराई फिरलोत. छोट्याशा पावसामुळे उन्हाळ्याची गरमी एका मिनिटात गायब झाली. सीताफळ फुटायला लागलाय. छोटे छोटे सीताफळ आलेत त्याला आता भारीच. नंतर अक्षताला घेऊन गोठ्यामध्ये गेले आणि गोठा काय असतो ते तिला सांगितलं. म्हटलं चला आता शेण पण ओढ. डॉक्टर बघा कशा शेण ओढतायत. मम्मीने सांगितलं सगळी अंडी गोळा करून आण. अंडी गोळा केली आणि तेवढ्यात थोडे पिकलेले लिंब दिसले. लिंबांना सध्या चांगला भाव आहे. लिंब तोडतच होतो तेवढ्यात अक्षताने लिंबाचा काटा टोचवून घेतला. कोण म्हणतो टॉम काही कामाचा नाही, बघा कसा काम करतोय तो. इथून पुढे आता पावसामध्ये घास कापणं तसं थोडं अवघड आहे. शेतामध्ये मी खूप काही कामं करते असं नाहीये, पण शेतामध्ये टाइम स्पेंड करायला मला खूप आवडतं, त्यामुळे काही ना काही करत राहते. घास कापला आणि मेंढरांना कोंबड्यांना खायला टाकला. दिवसभर आज आम्ही पावसात भिजत होतो. लय मजा आली बघा. हौसेने पावसात भिजले पण थंडी भरून आली, त्याच्यामुळे मस्त गरमागरम चहा पिले.